नमस्कार. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. आपण पाहताय आपला महाराष्ट्र. बुलेटिनची सुरुवात आपण बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भातल्या एका बातमीनं करूया. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या जात आहेत. पण न्यूज 18 लोकमतकडे आलेल्या माहितीनुसार एक धक्कादायक घटनाक्रम पुढे येतोय. बाबा सिद्दीकींच्या हत्येपाठीमागे बिश्नोई टोळीचा हात असल्याची चर्चा आहे. पण प्रश्न हाच होता की बिश्नोई टोळीनं त्यांची हत्या का केली. या संदर्भातली एक मोठी माहिती पुढे आली आहे. या थिअरीनुसार सिद्दीकी यांच्या हत्येचा थेट संबंध सलमान खानच्या घरावरच्या गोळीबार प्रकरणाशी असल्याची धक्कादायक बाब पुढे येते. सलमान खान गोळीबार प्रकरणातला बिश्नोई टोळीचा आरोपी अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय. न्यूज 18 लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या बिश्नोई टोळीचा सदस्य अनुज थापनच्या मृत्यूला बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी जबाबदार असल्याचं बिश्नोई टोळीला वाटत होतं. त्याचाच बदला घेण्यासाठी थंड डोक्यानं बिश्नोई टोळीनं बाबा सिद्दीकींचा काटा काढल्याची धक्कादायक थिअरी मांडली जाते. आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याला अधिक माहिती देतील. प्रशांत, नेमकं काय कनेक्शन आहे सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचं आणि बाबा सिद्दीकींच्या हत्येचं? त्यात आपल्याला माहिती आहे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता किंवा यापूर्वी सुद्धा सलमान खान विरोधामध्ये बिश्नोई टोळीनं केलेले हल्ले किंवा दिलेल्या धमक्या याची माहिती सातत्यानं समोर येतच होती. आणखीन याचमुळे या सगळ्या प्रकरणातलं गूढ अधिकाधिक वाढलं होतं. पण तातडीनं सलमान खान मोठा सेलिब्रिटी, त्याच्या घराबाहेर केलेल्या गोळीबार करणाऱ्या आरोपींना, संशयितांना पोलिसांनी तातडीनं जेरबंद सुद्धा केलं होतं. नुसतं मुंबई पोलिसच नाही तर मुंबई पोलिसच्या मदतीला ATS आणखीन अनेक राष्ट्रीय तपास यंत्रणा सुद्धा मदतीला आल्या होत्या. पण ज्यावेळेस या सगळ्यांची चौकशी ज्यावेळेस सुरू होती तर त्या दरम्यान क्राईम ब्रँचचं जे युनिट आहे 9 या ठिकाणी आरोपींवर प्रचंड मारहाण केली आहे अशा प्रकारचा आरोप अनुज थापनच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी केला होता. कारण अनुज थापनचा मृत्यू झाल्यानंतर त्याने आत्महत्या केली अशा प्रकारचा दावा खरं तर क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी केला होता. पण त्याच वेळेस मात्र क्राईम ब्रँचच्या पोलिसांवर गंभीर आरोप कुटुंबियांनी केले होते. अर्थात पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या होत्या. काही कागदपत्र आपल्या समोर, आणखी त्या कागदपत्रांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या. आणखी यानंतर जी मारहाण होत होती ती मारहाण होत असताना बाबा सिद्दीकी, झिशान सिद्दीकी हे तिथे असायचे पोलिसांच्या समोर अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. अर्थातच मुंबई हायकोर्टामध्ये याची याचिका सुद्धा दाखल झाली. बरोबर. आणि या सगळ्यामध्ये प्रशांत, काल एक सोशल मीडियावरती पोस्ट खूप व्हायरल झाली. बिश्नोई गँगने ही पोस्ट केल्याचं बोललं गेलं, ज्यामध्ये खरं तर या सगळ्या थिअरीचा उल्लेख होता. तर त्या पोस्टचाच धागा पकडून पोलिसांचा तपास कसा सुरू आहे? ज्ञानदा जी पोस्ट केली आहे त्या पोस्टमध्ये बिश्नोई गँगच्या वतीनं लोणकर यांची जी पोस्ट आपण म्हणतोय, आणखीन त्या पोस्टला अत्यंत गांभीर्याने सगळ्याच तपास यंत्रणांनी घेतलेलं आहे. कारण याच्यामध्ये जे महत्त्वाचा घटनाक्रम उपस्थित केलेला आहे की आमची कोणाशी दुश्मनी नाही, पण हिसाब तो देना पडेगा. आणखीन आम्ही कोणावर वार केला नाहीये कधीच, पण आमच्यावर मात्र वार केला, प्रतिक्रिया तर उमटणारच. आणखीन त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख अनुज थापन याच्या मृत्यू प्रकरणाचा दिलेला आहे. आणि अनुज थापन याचा मृत्यू जो आहे तो हा मृत्यू नसून ती हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आणखीन या हत्या प्रकरणामध्ये सलमान खानच्या जोडीला किंवा पोलिसांनी ज्या मारहाणीत त्याचा मृत्यू आला या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव सातत्याने पुढे येत होतं त्या चर्चेमध्ये यांचीही नावं समोर आली. अशा प्रकारचे गोपनीय रिपोर्ट सुद्धा पोलिसांचे दिसून येत आहे. अनेक पोलिसांच्या गोपनीय हालचाली सुद्धा सुरू आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या समोर असलेली जी माहिती आहे, तपास यंत्रणांच्या समोर जी माहिती येते, याच्यातनंच ती मारहाण जी आहे त्या मारहाणीतनंच अनुज थापनचा मृत्यू झालाय. त्यामुळे ही हत्या आहे अशा प्रकारची थिअरी त्याच्यात पूर्ण मांडण्यात आली. आणखी त्याचाच बदला म्हणून या पूर्ण प्रकरणामध्ये बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी हे बिश्नोई गँगच्या प्रकरणामध्ये प्रशांत झिशान सिद्दीकी यांच्या नावाचाही वारंवार उल्लेख झालेला आहे. या थिअरीच्या माध्यमातूनही तो मांडला जातोय. तर मग झिशान सिद्दीकींना आणखी सुरक्षा पुरवण्याचा काही विचार केला जातोय का? झिशान सिद्दीकींचं या प्रकरणातलं नाव किंवा स्थान नेमकं काय पाहायला मिळतंय? ज्ञानदा, 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तपास यंत्रणांनी तातडीनं दखल घेतली आहे. म्हणजे की ज्या दिवशी बडा कब्रस्तानला बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं दहन करण्यात आलं त्यावेळेस प्रचंड गर्दी होती. पण त्यावेळेस सुद्धा प्लेन क्लोथमधल्या अनेक पोलिसांचं कडं जे आहे ते झिशान सिद्दीकी भोवती होतं हे वारंवार दिसून सुद्धा आलं. म्हणजे पोलिसांनी झिशान सिद्दीकी यांच्या प्रत्येक मोमेंट ज्या ठिकाणी होत आहे त्याला ट्रॅक करत प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त त्या ठिकाणी पुरवला जातोय हे दिसून येत आहे. झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षा व्यवस्थेला मुंबई पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेतलंय त्या दिवसापासून, त्या घटनेपासून
दिवसापासून आणि याचमुळे सुरक्षा व्यवस्थेवर अत्यंत महत्त्वाचं जे पाऊल पोलिसांनी उचललंय, याचमुळे झिशान सिद्दीकी सुद्धा रडारवर आहे का या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट शब्दात कोणते अधिकारी जरी देत नसेल तरी ज्या पद्धतीनं त्यांनी संरक्षणाचं एक कडं झिशान सिद्दीकी भोवती उभं केलंय किंवा ज्याच्यात सातत्य ठेवलंय, यावरनं या प्रकरणाचं गूढ आणि गांभीर्य या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. प्रश्न एवढ्याच पुरता मर्यादित नाहीये, तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या पूर्ण प्रकरणामध्ये त्याला मारहाण केली मग ते सुद्धा या रडारवर आहेत का, अशा प्रकारचा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय. बरोबर. आणि अगदी पहिल्यापासून या प्रकरणामध्ये बिश्नोई गँगच्या कनेक्शन बद्दल, स्ट्रॉंग कनेक्शन बद्दल खूप चर्चा रंगतीये. ही पोस्ट असो, ही थिअरी असो, या सगळ्या अनुषंगानं पोलीस आता त्या दृष्टिकोनातनं तपासही करतायत. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि याच प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली, ती अशी आहे की पुण्यामध्ये या संपूर्ण हत्येचा कट रचला गेला. शुभम आणि प्रवीण लोणकर या दोन भावांनी सिद्दीकींच्या हत्येची सुपारी दिल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या कटाचे एक एक पदर आता उलगडू लागलेत. सिद्दीकींच्या हत्येचा कट पुण्याच्या वारजे परिसरात आखल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे धागेदोरे पुण्यातील शुभम आणि प्रवीण लोणकर याच्यापर्यंत पोहोचलेत. त्यामुळे या हत्येच्या कटातला एक एक चेहरा आता उघड होऊ लागलाय. बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या कटातला संशयित उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला धर्मराज कश्यप आहे. हरियाणाचा गुरमैल सिंग, उत्तर प्रदेशचा शिवकुमार उर्फ शिवा, पुण्यातला शुभम आणि प्रवीण लोणकर आणि पटियालाचा रहिवासी असलेला झिशान अख्तर हे ते आरोपी आहेत ज्यांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट तडीस नेला. पुण्याच्या वारजे डेअरीचा व्यवसाय करणाऱ्या शुभम आणि प्रवीण लोणकर यांनी सिद्दीकींच्या हत्येचा कट रचल्याचा संशय आहे. शूटर धर्मराज याला त्यांनी पुण्यात बोलावून घेतलं, तसंच त्याला एका भंगाराच्या दुकानात काम मिळवून दिलं. मुसाच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स विष्णूचं नाव समोर आलं. त्यावेळी त्या शुभम लोणकरचं नाव त्या हत्येमध्ये समोर आल्यानंतर त्याची बातमी काही माध्यमांनी केल्यानंतर त्या बातमीचं स्टेटस त्याचा भाऊ प्रवीण लोणकरनी ठेवलं होतं. म्हणजे थोडक्यात त्यांनी अभिमानाने मिरवलं होतं त्या काळात की बघा माझ्या भावाचे किती आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी संबंध आहेत. तरी पुणे पोलिसांचं लक्ष का नाही गेलं, हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आरोपी शुभम लोणकर हा अकोला जिल्ह्याच्या नेवरी गावचा रहिवासी असून 30 जानेवारीला त्याला शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. जे आपण IPC आणि आर्म्स ऍक्टचे संबंधित कलमांखाली दाखल केली होती त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यावेळीच 10 आरोपींना अटक केली होती. ह्या 10 आरोपीपैकी एक आरोपीचं नाव होता शुभम रामेश्वर लोणकर, ज्याचं मूळ गाव आहे नेवरी बुद्रुक, तालुका अकोट. याला आपण 30 जानेवारी 2024 रोजी पुण्याचे वारजे नगरातून अटक केली होती. या कटात पटियालाचा रहिवासी असलेल्या झिशान अख्तरनं महत्वाची भूमिका बजावल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. 7 जूनला तो तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगात असताना झिशान हा बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता. त्यानं धर्मराज, गुरमैल आणि शिवा यांना लॉजिस्टिक मदत पुरवली होती. शिवानं बाबा सिद्दीकीवर गोळ्या झाडल्या तर धर्मराज आणि गुरमैल सिंग हे दोघे त्याच्या सोबत होते. मात्र गोळीबार केल्यानंतर शिवा पसार होण्यात यशस्वी झाला. आता पोलीस शिवा, झिशान अख्तर आणि शुभम लोणकरचा कसून शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.